साताऱ्यामध्ये पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी स्पर्धेचा महेंद्र गायकवाड मानकरी ठरलाय। अंतिम सामना हा महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगला। डाव प्रतिडाव टाकत असताना महेंद्र गायकवाड यानं पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला। याच वेळी पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली। हाताची वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं पृथ्वीराज मोहोळ यानं मैदानामधून माघार घेण्याचा निर्णय घेतला। प्रतिस्पर्ध्यानं माघार घेतल्यामुळे पंचांनी महेंद्र गायकवाड याला 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केलं। महेंद्रला 3 वेळा महाराष्ट्र केसरीनं हुलकावणी दिली होती। दरम्यान महेंद्र गायकवाड याला मानाची चांदीची गदा आणि बक्षीस म्हणून महिंद्रा थार गाडी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलंय। तर उपविजेता पृथ्वीराज मोहोळ याला ट्रॅक्टर देण्यात आला। 2-3 वेळा महाड केसरीला हल्लो होतो, दुःख होतं, पण आज शिदारी सोडले नाही जोपर्यंत हिंदी केसरी महाड केसरी होणार। आणि आज कष्टाची चीज झाल्यासारखं वाटतंय, हिंदी केसरीची गादा मिळालेली आहे। नक्कीच चुलतेचं स्वप्न पूर्ण होतं, ज्याने मला आज ह्या गाडीला मी आहे की माझे चुलते काकासाहेब गायकवाड वाजतात, काकासाहेब पवार वाजतात, गोविंद पवार, शरद पवार, बापू राजकर, रणधीरसिंग पोंगाल, अमोल काशीत, या सर्वांच्या कष्टामुळे मी आज हिंदी केसरी झालेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।